नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बघताच आपल्या कपाळावर घाम आल्याशिवाय राहत नाही. हा आलेला आहे शिक्षक पात्रता परीक्षेला प्रश्न. प्रश्नामध्ये काय म्हटले बघा, व्याजावर रक्कम देणाऱ्या एका व्यक्तीला हे कळले की तिच्या रकमेवर व्याजदरात 8% पासून ते 7.5% घट झाल्यावर तिच्या वार्षिक उत्पन्नात 61.50 ची घट होत आहे. तिची रक्कम किती आहे हे शोधायचे. मी रक्कम बरोबर पी मानतो. काय मानतो? पी. आता घट म्हटले, यातली आणि यातली घट किती आहे रे? 0.25 ची घट आहे मित्रांनो. किती? 0.25% घट आहे. आणि यातला फरक आहे 61.50. ठीक आहे. आता हे 100 तिकडे जातील, हे 0.25 खाली येतील. x बरोबर 61.50 गुणिले 100 भागिले 0.25. हे दशांश हा दशांश कटून गेला. 25 एक 25, 25 चौक 100. या दोघाचा गुणाकार जो येईल ती रक्कम ठरणार आहे. 0 ला 0, 4 25 ला 0, हातच्याली 2, 4 आणि 2 6 आणि 24, 24,600 योग्य उत्तर येईल. आणि योग्य उत्तर आहे मित्रांनो बी नंबर इज करेक्ट आन्सर. अशाच ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला शिकायचं असेल तर फॉलो करायला विसरू नका आपलं चॅनल किंवा इंस्टा पेज. थँक्यू. जय हिंद.